फायनल मॅच अंतिम सामन्याला मात्र इथे सुरुवात होते. स्वतः या स्पर्धेचे संकल्पक सन्माननीय नितीनदादा अजूनही या मंचावरती उपस्थित आहेत. पहाटेचे 4 वाजलेत. बरेचसे पदाधिकारी, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, त्याचबरोबरीने नगरसेवक, नगरसेविका, अगदी ज्यांच्या सौभाग्यवती ते सर्व मंडळी इथे आहेत. राजाभाऊ देखील आहेत, सरपंच साहेब आहेत आमचे उकरूडचे, त्याचबरोबर काँग्रेसचे आमचे सचिव हे देखील उपस्थित आहेत. स्वतः उपनगराध्यक्ष साहेब कर्जत शहराचे संतोषदादा, ज्यांचं प्रचंड प्रेम आहे कबड्डीवरती, ते देखील उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. आणि आता फायनल मॅचला होते सुरुवात. जे काय करायचे ते पटकन करा, जे काही नियम सांगायचे ते पटकन सांगून घ्या आणि मॅच चालू करा. चालू करा आता मॅच पटकन. उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी गिफ्ट हॅम्पर आहे. आणि पब्लिक हिरोसाठी द ओम कलेक्शन वैभवजी यांच्या वतीनं देखील ट्रॉली बॅग आहे. तर ही 4 पारितोषिकं वैयक्तिक आहेत, 4 पारितोषिकं सांघिक आहेत. जे संघ सेमीफायनलला पराभूत झालेत त्यांना विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नका. प्रशांत, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न झाले तरी चालतील. प्लीज आता जरा मान्यवरांना पण सामना पाहू द्या. विनंती आपणास, जे जे काही प्लेयर प्रशांतच्या बाजूला आहेत सर्वांना विनंती, या आपण व्यासपीठावरती, हरकत नाही आहे. व्यासपीठावरून चांगला सामना पाहता येतोय. सुरुवातीपासून या स्पर्धेसाठी स्वतः ज्यांनी आम्हाला पारितोषिक देखील पुरस्कृत केलं आहे, तृतीय क्रमांकाचं माजी उपसभापती पंढरीनाथजी राऊत साहेब देखील उपस्थित आहेत. कर्जतकरांचं प्रचंड प्रेम राहिले कबड्डीवरती. कर्जत शहराचे सर्व पदाधिकारी असतील,
हाल या ठिकाणी पारितोषिक लागलं जात आहे. अर्थातच युवक काँग्रेसचे सचिव आदरणीय सूरजजी पंडित यांच्याकडून हे पारितोषिक लागलं गेलं आहे. सनी गायकर याच्यासाठी 500 रुपये आणि धीरज बैलमारे यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज झालं. एक दर्जेदार खेळ या मैदानात त्यांनी दाखवला, त्याबद्दल सूरजजी पंडित यांच्याकडून मात्र हे 500-500 रुपयांचं कॅश प्राईज झालं आहे. सामना संपल्यानंतर दोन्हीही प्लेयरने ते घेऊन जायचं आहे. जरा स्कोर आमच्यापर्यंत येऊ द्या. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. नवकुमार मुद्रेची गुणसंख्या आहे ती मात्र 14 आणि भैरवनाथ देऊलवाडीची गुणसंख्या आहे 16. सचिनजी ठाकरे ज्यांनी आजच नवीन 4 व्हीलर घेतली आणि सध्या ते गोवा भ्रमणवरती आहेत आणि तिथून त्यांनी नितीनदादा सावंत यांच्या स्पर्धेला मात्र शुभेच्छा दिल्यात. मनस्वी या शुभेच्छांचा स्वीकार आहे. जबरदस्त चढाई पाहायला मिळाली सनी गायकर याची. सुपर रेड तर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जबरदस्त सामना आपण पाहतोय. म्हटलं जातं ना, याची देही याची डोळा, पाहूया कबड्डीचा हा अभूतपूर्व सोहळा. आणि अर्थातच हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत शहर व महिला आघाडी यांच्या वतीने ही स्पर्धा पाहायला मिळते.
फायनल मॅच समाप्त झाली की लगेचच मात्र बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल. सर्वांचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक राजा जो अगदी पहाटेपर्यंत या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला, आदरणीय नितीनदादा यांच्या वतीने सर्व प्रेक्षक राजाचे आभार आम्ही इथे व्यक्त करतोय. ही महत्त्वाची चढाई होती, कारण या चढाईमध्ये प्रत्येकीने पॉईंटही कमावला आणि धीरज देखील इन झालाय. स्पर्धेत एकूण 32 संघांचा जरी लॉट असला तरी सुद्धा 24-25 संघ या स्पर्धेत खेळले. त्या सर्व संघांचे आणि खेळाडूंचे आभार. पंच आमची मंडळी प्रचंड मेहनत त्याने घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. सहा गुणांची कमाई केली ती सनी गायकरने. प्रो कबड्डी लीगचा स्टार देऊळवाडीचा याने एकाच चढाईत 6 गुणांची कमाई केली. आणि याच्यासाठी योगीजी बडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सनी गायकरला या उत्तम चढाईसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. जबरदस्त सामना आपण पाहतोय. खरं म्हणायला गेलं तर अगदी फायनलचा सामना आहे. मैत्रीपूर्ण लढत दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. परंतु अगदी सनी गायकर हे सांगून देतोय की का माझी निवड ही प्रो कबड्डी लीगमध्ये झाली. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, तालुकास्तरीय असतील, जिल्हास्तरीय असतील, परंतु आता आपल्या या चढाईने त्याने मात्र या ठिकाणी सिद्ध केलं आहे. 6 गुणांची कमाई जवळ पाहायला मिळते. एका चढाईमध्ये 4 गडी बाद आणि त्याच्यानंतर अगदी हे जे कबड्डीच्या नियमांमध्ये अगदी लोन पडल्याच्या नंतर 2 अतिरिक्त गुण ऑल आउट पॉइंट ते जे दिले जात आहेत ते त्याच्या खात्यामध्येच जमा होत आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. माईक तुम्ही चेंज केलात. हा सन्मान काय आदरणीय आमचे गुरव साहेबां प्रकाश बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज सुयोग गायकर अर्थातच सनी गायकर याच्या चढाईसाठी. हे फार महत्वाचं आहे. पप्पू शेठ गुराव यांच्याकडून आता एकाच चढाईमध्ये 3 गुणांची जो कमाई करेल त्याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. किती गुण आलेत इथे? हॅलो चेक. किती गुणांची कमाई? सुपर रेड साठी पप्पू शेठ गुरव यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आणि रोख रक्कम. त्यांच्याकडे पाहिलं तर मला वाटतंय अगदी त्यांचा पेहराव आज फार सुंदर आहे, जबरदस्त. कदाचित ते रायगडवरून आले असावे बहुतांशी. तुम्ही पाहू शकता. अरे बॅटरी आणि पाहू शकता तुम्ही वक्तव्य केलं समीर, ते रायगडावरून आले असतील. शक्यता नाकारता येत नाहीये, कारण त्याचं कारणही सांगतो की अगदी त्यांच्या गळ्यात बऱ्याच जणांना समोर चैन दिसते, गोल्ड दिसतंय, परंतु त्या गळ्यामध्ये अगदी महाराजांची प्रतिमा लॉकेट स्वरूपात त्यांनी लटकवलेली आहे. गुरव साहेब 20 एक्स्ट्रा आले. तू हे घ्या. दिले मी परत दिले. मंगेजी देशमुख यांच्याकडून
मंगेश देशमुख यांच्याकडून या सामन्यासाठी 3 गुणांची जो कमाई करेल त्याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज, 1100 रुपयांचं कॅश प्राइज. गुरव साहेब, मंगेश साहेबांनी 1100 लावलेत. कंटिन्यू करू परत. हा, ही कशी मजा आहे. ही फार चांगली मजा आहे खरं म्हणायला गेलं तर. मंगेशजी देशमुख यांचं देखील इथे आगमन झालंय. पप्पू शेठ गुरव यांचं पारितोषिक मला असं वाटतं पटकावलंय रेडरने. थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न होईल आणि काही मिनिटांचा खेळ अद्यापही बाकी आहे. हा 1200. मला वाटलं दुसरे 1200 लागतात की काय, नाही. परंतु याच्यातच ऍड झालेत ते. त्यांचे आले 1200, ते मारले सनी गायकरणी. नाही, पहाटेचे 4:45 झालेले आहेत, परंतु बक्षीस आता यायला आणखी सुरुवात झाली आणि दोन्ही पाटील आलीतले आहेत. मंगेश सरांचे 1100 जमा आहेत माझ्याकडे. जो 3 गुणांची कमाई करेल त्याच्यासाठी हे पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. जबरदस्त. परंतु प्रयत्न इथे फसलेत. सर्वांचे मनापासून आभार. जो प्रेक्षक राजा पहाटेपर्यंत थांबला. KTC लाईव्ह इव्हेंट, पंच आमचे, त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्स, सर्व खेळाडू संघ, शहराचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी. समीर, गुरव साहेबांकडे मी मगाशी म्हटलं, परंतु त्यांनी आपल्या दोनही समालोचकांसाठी 500-500 रुपयांचं कॅश प्राइज दिलंय. खूप खूप मनस्वी त्यांचा धन्यवाद. सुद्धा आभार. मनापासून आभार. त्या मी तर म्हणतोय की या आर्थिक रकमेच्या पेक्षाही पप्पू शेठ गुरव यांनी आम्हा सर्व समालोचकांना एक वेळ रायगडच्या समाधीजवळ घेऊन जावं. त्यापेक्षा भाग्य आमचं मोठं नाही आणि तो शब्द त्यांच्याकडून आला आहे. क्या बात आहे. रायगडचे पाईक येते आणि आता अंतिम सामना, अंतिम सामन्याचे काही क्षण मात्र इथे बाकी आहेत. स्वतः नितीनदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. यापेक्षा काय असावं. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई, सर्वोत्कृष्ट खेळाडू, पब्लिक हिरो, तर एकूण 8 पारितोषिक आहेत. 4 वैयक्तिक आणि 4 सांघिक. त्या बक्षीस वितरण सोहळा लगेचच मात्र इथे वितरित करण्यात येईल. सर्वांचे आभार. शिवसेना कर्जत शहर, युवा सेना कर्जत शहर, कोणाचा सत्कार यदा कदाचित आमच्याकडून राहिला असेल तर त्याबद्दल आम्ही आपली मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि उत्कृष्ट चढाईसाठी गुरव साहेबांकडून 500 रुपये. क्या बात आहे. ये बॅटरी समजू शकतो, परंतु असो. समीर, मगाशी तुम्ही म्हटलं की अगदी जाऊ द्या, पर्सनल थोडी चर्चा चालू आहे, आपला माईक बंद ठेवूयात. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चालू असलेल्या ये कर्जत खालापूर तालुका मर्यादित भव्य कबड्डी स्पर्धा शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत शहर व महिला आघाडी यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आहे.
काही क्षणाचा अवधी बाकी आहे. अगदी हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा कर्जत कालापूर तालुका मर्यादित आणि या स्पर्धेवरती नाव कोणाचं कोरलं जाणार ते आपण पाहणार आहोत. हे फार महत्वाचं आहे. जबरदस्त सामना आहे. एक पॉइंटची कमाई केली. गौरव साहेबांकडून या पॉइंटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं.